नमस्कार. आपली काकीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण छोले बनवणार आहोत. छोलेसाठी 3 ते 4 जणांना पुरतील एवढं मी छोले घेतलेलं आहे. त्यामध्ये पाणी घालून 7 ते 8 तासासाठी भिजवून ठेवायचं आपल्याला. आणि वरून थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळे छोले लवकर भिजतील आणि सॉफ्ट होतात. 7 ते 8 तास झालेले आहेत. पाहू शकता. मी रात्री घातलं होतं. असं भिजून तयार आहे. आपण आता कुकरमध्ये घालूया. हे सगळं कुकरमध्ये घालायचं आहे. मी आता ह्यामध्ये खडा मसाला घालणार आहे. तेजपान, दालचिनी, लवंग आणि वेलदोडे, काळी मिरी हे घालायचं. नंतर फोडणी द्यायच्या वेळेला ह्यामधले सगळे मसाले काढून घ्यायचे आपल्याला. ह्यामध्ये चहा पावडरची पुरचुंडी बांधलं तरी सुद्धा चालेल छोले काळं होण्यासाठी. मी ते करत नाहीये. मी ह्यामध्ये काय घालणार आहे हे तुम्हाला मी नंतर सांगेन. आता हे टोपण झाकून 3 ते 4 शिट्टी आपण काढून घेऊया. हे 4 शिट्टी होईपर्यंत आपण गॅसवर ठेवूया. शिट्टी होईपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया. कुकरच्या आपल्या शिट्ट्या चालूच आहे. ते गॅस बंद करून मग आपण लगेच चेक करायला घेऊया. टोमॅटो पहिला पेस्ट करून घ्यायची आणि हे पेस्ट करून झालं की नंतर कांदा, आलं, लसूण आणि मिरची यांचं पेस्ट करून घ्यायचं आपल्याला. चला मग आपण करून घेऊया. हे टोमॅटोचं नंतर करून घ्यायचं पेस्ट. सगळं कांदा, आलं, लसूण आणि हे 2 मिरची. तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घालू शकता. आपण कांदा, लसूण, आलं आणि मिरची घालून पेस्ट करून घ्यायचे. छान बारीक पेस्ट करून घ्यायचे. एकदम फाईन पेस्ट व्हायला पाहिजे. कांदा पेस्ट काढून घेतलेला आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यात मी टोमॅटो चिरून बारीक करून घेणार आहे आता. कांदा टोमॅटो बारीक करून मी बाजूला ठेवले. आता करायला घेऊया. कढई ठेवूया. कढई थोडीशी गरम झाली की तेल घालायचं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तेलामध्ये आपण जिरं घालूया. वरून हिंग घालूया आणि हे कांद्याचं पेस्ट घालूया आणि भाजून घ्यायचं. एक 2 मिनिट भाजून घ्यायचं. कांदा बऱ्यापैकी भाजलेला आहे. आता टोमॅटो प्युरी आपण घालून घेऊया. मला जरा तेल सुटू द्यायचं आपल्याला. थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ जपून घालायचं कारण आपण छोलेमध्ये पण मीठ घातलेलं आहे आणि आता घालून नंतर आणि मसाल्याबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यामुळं बघून मीठ घालायचं आपल्याला. तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं. टोमॅटो भाजीपर्यंत आपण छोले बघूया. कुकर पूर्ण एअर घालवायचं आहे. छान शिजले आपले छोले. आता यातले खडे मसाले आपण काढून घेऊया.
सगळं आपण खडा मसाला काढून घ्यायचा आहे. हे असंच ठेवून कांदा भाजले का बघूया आपण. कांद्याला किती छान तेल सुटले बघ. आपण आता मसाले घालून घेऊया. धनेपूड घालून घेऊया. हे गरम मसाला आहे. तुम्ही छोले मसाला वापरला तरी सुद्धा चालेल. मी छोले मसाला वापरत नाहीये. सगळं काढून आणि सांगायचं राहिलं मगाशी, हे कुकरमध्ये बटाटो एक छोले शिजवताना कुकरमध्ये एक बटाटो घातला तरी पण चालेल. छोले शिजवताना आपण थोडीशी हळद घातलेली आहे, यामध्ये थोडीशीच घालायची. आणि आता मिरची पूड घालूया. चवीनुसार कमी जास्त करू शकता तिखट. हे अर्धा बटाटो शिजवून मी स्मॅश करून घेतलेला आहे, हे यामध्ये घालूया. छोले घालूया आता. गॅस मोठाच ठेवायचा आता. मी मीठ घालते. मीठ थोडंसं कमी आहे म्हणून मी अजून थोडंसं घालते. थोडंसं साखर, कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर घालून हे 2 ते 5 मिनिटासाठी शिजू द्यायचं. तो पण झाकून ठेवूया आपण. 1 वाटी पाणी घेऊन 2 चमचे मी चहा पावडर घातलेला आहे. हे छान उकळू द्यायचं आहे. हे पाणी एकदम काळपट होईल, ते पाणी आपण तयार छोलेमध्ये घालायचं आहे. 2 मिनिटं झालेलं आहे. आपण बघूया आता आपले छोले कसे दिसतात. पाणी छान उकळलेलं आहे. आपण गाळून छोलेमध्ये घालूया. हे आपलं तयार झालेलं आहे छोले. त्यामध्ये हे चहा पावडरचं पाणी असं घालायचं आहे. चिंचेचं कोळ सुद्धा घालायला चालते यामध्ये. आंबट गोड असं छान चव येते. चहा पावडरचं पाणी घालून थोडंसं हलवून घ्यायचं. बघा किती छान दिसते ही भाजी. तुम्ही रोटी बरोबर, चपाती, फुलके, नान, भटुरे कोणासोबतही खाल्ला तरी खूप छान लागेल. तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.